तर खरात प्रकरणात शिंदे आणि केसरकरांना चौकशीला कधी बोलवणार, चाकणकरांना अजून अटक का केली नाही असे सवाल सुषमा अंधार यांनी उपस्थित करत चाकणकरांवर देखील तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। फडणवीस साहेब, तुम्हाला खुलं आव्हान आहे, हे आता लुपाछुपीचा खेळ बंद करा आणि जाहीरपणे सांगा की सीडीआर खरे की खोटे। खरे आहेत ना सीडीआर? आम्ही खरे आहेत असं मानून चालतो। चला, सीडीआर खरे आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलवणार आहात? आणि चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आतापर्यंत गजाड व्हायला हव्यात। रुपाली चाकणकरांचा राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का? प्रतिभा चाकणकरला पुढे केलं जातंय, तिच्या 14 वर्षाच्या लेकराला पुढे केलं जातंय आणि रुपाली चाकणकर वाचायचा प्रयत्न करते का? मग अशा वेळेला एका 14 वर्षाच्या लेकराची सुद्धा जेव्हा मीडिया ट्रायल होते त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे तुम्ही कुठे आहात? तुमची भूमिका काय आहे? एरवी तुमचा महिला बालकल्याण आयोग फार असा हात शिवशिवतात ना तुमचे, आहात कुठे तुम्ही?